हाय नमस्कार. मी साईराज सावंत. आज खूप दिवसानंतर ऑनलाईन आलो आहे. कारण असं आहे, आपल्या मंदिरकडं नगरपंचायतची जी घंटागाडी आहे, मी कालच बघितलं. म्हणजे मला वास येतोय बघतो आहे. अक्षरशः किडे पडलेले होते. मी फोटोज काढलेत आहे, व्हिडिओज पण आहेत माझ्याकडे. पण ते व्हायरल करण्याच्या आधी माझी एक रिक्वेस्ट आहे नगरपंचायत अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना, की त्यांनी बजावलं पाहिजे, जे कोण चालक असेल त्याचं काय, की ती गाडी आठवड्यातनं एकदा किमान तरी धुवून ठेवत जा. आता ती शनिवार रविवार 2 दिवस सुट्टी, त्यामुळे गाडी काही चालत नाही. पण 2 दिवस गाडी जर बंद आहे तर ती गाडी धुवून तरी ठेवायला पाहिजे. पूर्ण म्हणजे गाडी ती किडीने भरलेली होती आणि एवढा घाण वास. आणि तीच गाडी प्रत्येकाच्या घराघरात कचरा जमवण्यासाठी जाते. मग आता कचरा जमवलं जाणार, जी स्वच्छतेसाठी गाडी जाते ती रोगराईपासून येते. रिक्वेस्ट अशी आहे की ती गाडी आठवड्यातनं किमान एकदा तरी स्वच्छ धुवून ठेवायला पाहिजे. आणि रोज जे काय त्यांचं कचरा वगैरे आपला टाकून होतो 2-3 वेळा, त्यानंतर एक फिनाईल बिनाईल तरी टाकून फिनाईल वगैरे मारून ठेवणं, असं काहीतरी करू शकतो. दुष्परिणाम असा आहे की ह्याच्यामुळे अजून माणसं आजारी पडत आहेत. की गाडी प्रत्येक घराघरात जाते, प्रत्येक घरात लहान मुलं असतं. लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती ही खूप कमी असते. आणि त्याच्यामुळे आत्ता आपण बघतो की आपल्या अलीकडच्या काळात डॉक्टरांची एवढी गर्दी होती की कोणाला ताप सर्दी हे ते खूप असे काही आजार चालू होते. तर हे सगळं टाळण्यासाठी गाडीची स्वच्छता करणं गरजेचं आहे. कारण आपण जर लोकांच्या घरातला कचरा स्वच्छ ठेवतो आहे, जी तुमच्या गाडीत आपण टाकतो, ती गाडी कचरा पूर्ण फेकून झाल्यानंतर प्रॉपरपणे स्वच्छ करून ठेवली पाहिजे. आता ह्या आज किडे पडते म्हणजे 2 दिवस काहीतरी कुजलेलं असणार. त्यात ओला कचरा सुका कचरा हे 2 कंपार्टमेंट आहेत. पण मला वाटत नाही की प्रॉपर सगळं त्याचं टाकतात. जो येईल आपल्या मनाला तसं टाकतोय. कर्मचारी पण प्रॉपर त्याच्यावर रोज कोण ना कोणते वेगळेच असतात. तो त्यांचा प्रश्न आहे काय आहे ते. पण माझी रिक्वेस्ट एवढीच आहे की ह्यांनी ही गाडी रोज क्लीन करून ठेवायला पाहिजे. याच्यापुढे आता ॲक्च्युली मी उद्या देणारच आहे लेटर. नगरपंचायतला रिक्वेस्ट करणारच आहे की आपण याची स्वच्छता ठेवा. पण जर तसं नाही झालं तर एक तर ती मग बंद करा. होय, कारण की रोगराई अशी जर पसरणार असेल ना, तर मला वाटत नाही की गरजेचं आहे. आणि ती गाडीकडे बघूनच तिच्या जवळ जायला भीती वाटते. पहिली गोष्ट ती की गाडीकडे बघून असं वाटतं की कचरा टाकायला जाऊ की नको. तर प्लीज रिक्वेस्ट आहे की आपण याची खबरदारी घ्या.